नमस्कार मित्रांनो, आपण सध्या लाल महालामध्ये लाल महल जे की ते शनिवारवाड्याच्या बाजूलाच आहे आणि आपण आता लाल महल बघण्याला जाणार आहोत. तर तुम्ही पण कधी शनिवारवाडा बघायला आले तर लाल महल पण बघून जा. त्याच्या पाठीमागेच लाल महल आहे. तर चला बघूया आता लाल महल. तर चला आता जाऊया आपण लाल महालाकडे. या बाजूला आहे शनिवारवाडा आणि त्याच्या जवळच लाल महल आहे. पायी फिरत आहोत तर फक्त ट्रॉफिकमुळे आणि आम्हाला सकाळी मेट्रोने प्रवास करायचा होता, त्यामुळे आम्ही पायी फिरण्यासाठी आलेलो होतो. मित्रांनो, लाल महल हे जे होतं हे छत्रपती शिवाजी महाराजाचं बालपणातलं निवासस्थान पण होतं आणि हे त्यांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी 1630मध्ये त्यांच्या जिजाबाईसाठी बांधलेलं होतं. आणि हे लाल महल जे आहे ते शनिवारवाड्याच्या बाजूलाच आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणीचे बरेचसे वर्ष इथं घालवलेले आणि म्हणजे इथं ते राहिलेले आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज जे पहिला किल्ला जिंकण्यापूर्वी इथंच राहत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्या किल्ल्यावरती गेले. इथं तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं मुख्य निवासस्थान हेच होतं, लाल महलच होतं. आणि लाल महल असं याला लाल महलाला याच्यामुळे पण ओळखले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची जी बोटं कापली होती ती इथं याच लाल महलामध्ये कापली होती. त्यामुळे हे त्या शौर्याचं प्रतीक म्हणून पण मानले जाते. आणि हा मूळ लाल महल जो आहे हा जुन्याच जागेवरती आहे, पण हा जो लाल महल आहे ह्यो असं म्हणतात की महानगरपालिकेने 1988मध्ये याचं जे आहे ते पुनर्निर्माण केलेलं आहे. आणि या लाल महालामध्ये एक राष्ट्रमाता जिजामाताचा एक पुतळा पण आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली कार्य एक चित्राच्या स्वरूपात इथे दाखवलेली आहे, म्हणजे त्यांचे फोटोग्राफ वगैरे लावलेले आहे तरी. आणि लाल महल हे खूप सुंदर आहे बघण्यासाठी. तर तुम्ही जर कधी पुण्यात येत असाल किंवा शनिवारवाडा बघायला येत असाल तर तिथं हे शनिवारवाड्याला लागूनच लाल महल आहे. बऱ्याचशा लोकांना लाल महालाबद्दल माहिती नाही आहे आणि ते दगडूशेठ हलवाई गणपती आणि शनिवारवाडा मधल्या त्या चौकमध्येच लाल महल आहे. तर तुम्ही पण कधी पुण्यामध्ये आला तर नक्कीच लाल महलला व्हिजिट करा. असं छान असं आणि ऐतिहासिक वास्तू आहे तर ऐतिहासिक वास्तूला भेट द्यायलाच पाहिजेत. आणि इथं आतमध्ये तर फोटोग्राफी बिलकुल अलाउड नाही, पण तरी पण आम्ही कसं तरी शूट केलेलं आहे. आणि लाल महल हे सकाळी 7 वाजेपासून तर रात्रीच्या 8 वाजेपर्यंत खुलं असतं आणि याला कुठलाही चार्ज वगैरे नाही आहे. तर मित्रांनो, आपलं फायनली लाल महल हे एक्सप्लोअर करून झालेलं आहे. लाल महल खूप सुंदर होतं आतून आणि त्याच्यात आतमध्ये जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज व आई छत्रपती त्यात फोटोग्राफ वगैरे लावलेले आणि माहिती दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यामध्ये काय काय केलेलं आहे. तर तुम्ही पण कधी पुण्यात आले तर लाल महल नक्की बघा. तर भेटूया लगेच लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टाटा, बाय बाय.